2022च्या प्रथम पारितोषिकाची मानकरी सिंधुदुर्ग येथील रहिवासी सरिता सदाशिव पवार। त्यांचा काव्यसंग्रह आहे राखायला हवी निजखून। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। राखायला हवी निजखून या काव्यसंग्रहाच्या कवयित्री सरिता पवार या फणसवाडी कणकवली सिंधुदुर्ग इथून आलेल्या आहेत। त्या अर्थातच 22च्या विशाखा काव्य प्रथम पुरस्काराच्या मानकरी आहेत। या कवयित्रींच्या काव्याचा पैस फार मोठा आहे। जगण्यातील अनंत समर प्रसंगांना त्यांची कविता सामोरी जाते आणि त्यांचे प्रकटीकरण अनोख्या अशा भावसूत्रातून करते। त्यांच्या कवितेतल्या काही ओळी आहेत। माझ्या जगण्याचा गाव उद्ध्वस्त होताना वेशीवरच येऊन घट्ट बिलगली होतीस तू मला। कविते, तुझ्या कवितेतील माझ्या इवल्याशा गावाची वेस आता क्षितिज ओलांडून आकाशाला भिडू पाहते। मान्यवरांना विनंती की सरिता पवार यांचा सत्कार करावा। सर्वांना विनम्र अभिवादन। कवितेचं शीर्षक आहे राखायला हवी निजखून। शतकानुशतके साचून राहिलाय मानवी भेदाचा काळाकुट्ट डोह जगण्याच्या प्रत्येक सांध्याकोपऱ्यात। शतकानुशतके साचून राहिलाय मानवी भेदाचा काळाकुट्ट डोह जगण्याच्या प्रत्येक सांधी कोपऱ्यात। साचल्या सुस्तावल्या अंधाराच्या डोळ्याला डोळा भिडवत धरता यायला हवा हात निसंदिग्ध मानवी प्रकाशाचा। पार करता यायला हवे जाती धर्माच्या प्रश्नांचे कुटील कुंपण। पार करता यायला हवे जाती धर्माच्या प्रश्नांचे कुटील कुंपण। चेहरा नसलेल्या उन्मत्त झुंडी निर्ममपणे चढवू पाहतील तुम्हाला सुळावर। चेहरा नसलेल्या उन्मत्त झुंडी निर्ममपणे चढवू पाहतील तुम्हाला सुळावर। भीतीने हात पाय गोठले जरी, भीतीने हात पाय गोठले जरी, तरीही अंधारल्या जगाचे दरवाजे किलकिले करता यायला हवेत शेवटच्या क्षणी सुद्धा। अंधारल्या जगाचे दरवाजे किलकिले करता यायला हवेत शेवटच्या क्षणी सुद्धा। इतिहासाच्या सोयीस्कर खिडक्या उघडून टाकतील ते अस्मितेची ठिणगी। इतिहासाच्या सोयीस्कर खिडक्या उघडून टाकतील ते अस्मितेची ठिणगी। वणव्यात होरपळत उद्ध्वस्त होईल ईश्वर अल्लाह बुद्ध येशूची करुणा। वणव्यात होरपळत उद्ध्वस्त होईल ईश्वर अल्लाह बुद्ध येशूची करुणा। नव्याने मांडामांड करायला हवी आपल्याला, नव्याने मांडामांड करायला हवी आपल्याला। जळत्या समाज मनाची करायला हवी मशागत। उगवून बाहेर काढता येईल माणूसपण या आशेने करायला हवी नांगरणी। उगवून बाहेर काढता येईल माणूसपण या आशेने करायला हवी नांगरणी। रुजवायला हवी परत एकदा माणसांची नाळ इथल्या मातीशी पाण्याशी। जोडायला हवी माथ्यावरील आभाळाशी। माणसांच्या पुढील पिढ्यानपिढ्यांसाठी, माणसांच्या पुढील पिढ्यानपिढ्यांसाठी राखायला हवी निजखून माणसातल्या माणसाची। राखायला हवी निजखून माणसातल्या माणसाची। त्यासाठी उद्ध्वस्त करायला हवेत माणूसपणाचा गळा घोटणारे अस्मितेचे क्रूर देव्हारे। उद्ध्वस्त करायला हवेत माणूसपणाचा गळा घोटणारे अस्मितेचे क्रूर देव्हारे। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। 2023 पुरस्कार हा एकच पुरस्कार काढण्यात आला आहे, तर त्या प्रथम